मित्रपक्ष निधी वाटपात दुजाभाव करतात नरेंद्र भोंडेकरांचं वक्तव्य। तर वर्षभरात डीपीडीसीचा 1 रुपया सुद्धा निधी मिळाला नाही, आमदार नरेंद्र भोंडेकरांची खतखत। तर आमदारांवर अन्याय करण्याचा अधिकार अधिकाऱ्यांना नाही, उद्योगमंत्री उदय सामंतांकडून निधीचा शब्द। नागपुरात आज भाजपच्या विदर्भातील पदाधिकाऱ्यांची बैठक। भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि बावनकुळेंसह इतर आमदार आणि पदाधिकारी इथे उपस्थित राहणार। कल्याण डोंबिवलीमध्ये भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांच्या वक्तव्यावरून भाजप मनसेमध्ये वाद पेटला। परब यांच्या वक्तव्याचा निषेध करत भाजप कार्यकर्ता दुर्गेश बागुल यांच्याकडून पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा। त्यानंतर मनसेनं बागुलांचा सत्कार केल्यामुळे भाजपमधील अंतर्गत नाराजी सुद्धा चव्हाट्यावर आली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या अयोध्या पौळ यांच्याकडून फडणवीसांचं कौतुक। दत्तक घेतलेल्या विधवा तरुणीचा फडणवीसांनी पुनर्विवाह करून दिलाय। फेसबुक पोस्ट करत अयोध्या पौळ पाटलांकडून मुख्यमंत्र्यांची स्तुती। ठाणे मीरा भाईंदरला जोडणाऱ्या मेट्रो 10 मार्गिकेला राज्य सरकारची मंजुरी। तर 9 किलोमीटरच्या उन्नत मार्गिकेसाठी 8,535 कोटींचा खर्च मंजूर। गायमुख ते फाउंटन हॉटेल दरम्यान घोडबंदर मार्गाचे 5.4 किलोमीटरपर्यंत रुंदीकरण सुद्धा केलं जाणार। कुर्ल्यात जेसीबी उचलताना MMRDAची क्रेन कोसळून अपघातामध्ये 8 ते 10 जण जखमी झाल्याची माहिती। क्रेन OHE लाईनवर कोसळल्याची माहिती। केडीएमसी हद्दीबाहेरील जुन्या मृतांचं नाव आणि आडनाव बदलून बनावट मृत्यू दाखले दिल्याचा आरोप। भाजप नगरसेवक ॲडव्होकेट मंदार टावरे यांचा हा आरोप। तर पंचनामा करणारी टीम आणि संबंधित डॉक्टरांची सखोल चौकशी करण्याचीही मागणी। दहिसरमध्ये गांजा शेतीचा पर्दाफाश करणाऱ्या अल्पवयीन मुलाचा महिलेवर चाकू हल्ला। गणपत पाटील नगरमध्ये सुमन ठाकूर यांच्यावर हा चाकू हल्ला। व्हिडिओच्या आधारे अल्पवयीन आरोपीचा शोध सुरू। 113 कोटींच्या कथित मनी ट्रेड कॉइन प्रकरणामध्ये ईडीची मोठी कारवाई। तर मुंबई ठाण्यासह इतर ठिकाणी छाप्यात 1 कोटींची रोकड जप्त। मोठ्या परताव्याचा आमिष दाखवून फसवणूक केल्याचाही आरोप। अमित लखानपालसह 4 विरुद्ध तपास सुरू।